नमस्कार मित्रांनो, मी सुहास जगदाळे साई गजमुखा स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करतोय। तुम्ही जो हा बाप्पा बघताय हा नवीन स्टुडिओमधला पहिला बाप्पा आहे। हा काही महिन्यापूर्वीचीच ऑर्डर आहे। तर तुम्ही बघू शकता सुरुवात या बाप्पाने केली आहे मी। तर आपले काही कस्टमर आहेत त्यांना प्रश्न पडला असेल की आमचा बाप्पा केव्हा होणार। तर लवकरात लवकर एका रांगेमध्ये आपण प्रत्येकाचा बाप्पा घेणार आहोत। तर तुम्ही प्रत्येक वेळी स्टुडिओचा व्हिडिओ बघत राहा, तर आपापल्या बाप्पा बघायला मिळेल। ज्या दिवशी बाप्पा स्टार्ट केला त्या दिवशी पहिल्या दिवशी लाईट नव्हती। तुम्ही बघू शकता मी अंधारात काम करतोय, पण स्टुडिओमध्ये एवढं उजेड आहे की कदाचित लाईटीची गरज नाही आहे। त्यावेळी पावसाचं वातावरण नव्हतं, त्यामुळे उजेड खूप होता। या बाप्पाची सुरुवात केली आणि तरी स्टुडिओचं थोडं अजून काम बाकीच आहे। तर काही ठिकाणी कुठल्या गोष्टी लावायच्या आहेत ते अजून काम बाकी आहे। तर त्यामुळे मध्ये मी थांबत होतो, मध्येच बाहेरची कामंसुद्धा होती। तर अजून ते परफेक्ट म्हणजे मी बसलेलो नाही आहे कामाला, कारण की पहिल्याच दिवशी गणपती घेतला त्या दिवसापासून मध्ये मला काही कामं होती, त्यासाठी मला उठावं लागत होतं। आणि बघताय तुम्ही की हा पहिलाच बाप्पा आहे। बाप्पाचं काम सुरुवात केलं आणि श्लोकला बरं नव्हतं, तर त्यांनी 2 दिवस सुट्टी केली, त्यामुळे माझीच धावपळ झाली। त्याला बोललो तू आराम कर, व्यवस्थित हो आणि मग ये। आपला जो बंटी आहे तो कॉलेज करून येतो, तो संध्याकाळी 5ला येतो आणि बाकीची टीमवर्क आता चालू होईल आपली। काही जी आपली टीमवर्क आहे ती जॉब करते आणि जॉबवरनं आल्यावर ते आपल्याकडे येतात कामाला। तुम्ही बघताय स्टुडिओमध्ये जो पहिला बाप्पा झाला तो बालमूर्ती स्वरूपातच सुरू झाला। खरं बघायला गेलं तर पहिली ऑर्डर 3 फुटाच्या मूर्तीची होती, पण 3 फुटाच्या मूर्त्या मी साधारण मधल्या पिरियडमध्ये घेणार आहे, जसं जून एंडिंगच्या आसपास। त्यामुळे मग 1.5 फुटाच्या साईजपासून सुरुवात केली। बाप्पाचे 4ही हात झाल्यावरती गणपती बाप्पाला दागिने घालायचे होते। दागिन्यांचे साचे कुठे ठेवले होते त्यासाठी मी उठून बघायला लागलो, कारण की शिफ्टिंगच्या वेळी ते एका गोणीत भरून ठेवले होते। तर त्यासाठी मग ते घेऊन बसलो। तुम्ही बघू शकता मग बाप्पाला दागिने घालायला सुरुवात केली।
तुम्ही बघू शकता बाप्पाच्या हातातले तोडे डायमध्ये दाबून काढत होतो आणि मग ते बाप्पाच्या हाताला एक एक करून लावून घेतले. दागिने झाल्यावरती तुम्ही बघू शकता बाप्पाची सोंड लावायला घेतली. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने सोंड ती जोडतोय मी. त्यात तुम्ही बघताय माझ्या भोवती काही मित्रपरिवार आले होते. त्यांच्याशी मी गप्पा मारत मारत काम कधी झालं कधी संपलं हे कळलंच नाही. तुम्ही बघताय साधारण हा बाप्पा पूर्ण व्हायला 2.5 दिवस गेले. कारण की मला मध्ये कामासाठी उठावं लागत होतं. काही गोष्टी बाहेरून आणायच्या होत्या त्यामुळे मला प्रॉपर बसता आलं नाही. तर अशा प्रकारे हा बाप्पा पूर्ण झाला आहे. हा बाप्पा बघितल्यावरती तुम्हाला हे मॉडेल कोणाचं आहे आठवतं का? हे मॉडेल आहे गिरगावातील सुप्रसिद्ध मूर्तिकार माधुस्कर सर यांचं हे मॉडेल आहे. हे मी काही वर्षापूर्वी बनवलं होतं. तर कस्टमरने तसंच बनवायला सांगितलं होता. तर मित्रांनो, हा बाप्पा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.